दुःख मागा देवाला. तुम्ही म्हणसाल महाराज वेडे झाले का तुम्ही? शंभर पोरग जरी देवबाप्पाकडे गेलं तर अगरबत्ती घेऊन जाताना देवबाप्पाला म्हणतो, देवबाप्पा मला सुखाचं ठेव. काहीच कळत नाही त्याला सुख कुठं करावं शी कुठं करावं याची अक्कल नाही. ते सुद्धा देवाला सुख मानतो. तुम्ही म्हणता देवाला दुःख मागा. का दुःख देवाला मागायचं? याचं कारण दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो. दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. दुर्योधनाच्या डोळ्याला धारा लागल्याने दुर्योधन अश्वत्थाम्याला सांगतोय, अश्वत्थाम्या माझे 100 भाऊ मेले याचं मला किंचितही दुःख नाहीये रे. काय म्हणला दुर्योधन? लक्ष देऊन ऐका बरं, खूप गोड कथा आहे. माझे 100 भाऊ मेले याचं मला किंचितही दुःख नाही, पण त्या 5 पांडवातलं एकही मेलं नाहीये. काळजी करू नको दुर्योधना, उद्याचा सूर्य 5 पांडव पाहणार नाही. आता 5 पांडव म्हणजे काही ग्रामपंचायतीचे 5 सदस्य थोडी होते काही. जाको राके साया मार न सके कोई. जो जग बैरी होए पर बाल न बाका हो. ज्याचा पाठीराखा भगवान परमात्मा आहे, अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, तुमचं काही होणार नाहीये. जितने तारे गगन में उतने शत्रु होय. जा पर कृपा रघुराम की बाल न बाका होय. 15 दिवसापूर्वी आमच्या वारकरी संप्रदायाचे खूप विद्वान व्यक्तिमत्व मागच्या वर्षी आपल्या चोखोबरायच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ज्यांचं पहिल्या दिवसाचं कीर्तन होतं, आमचे अर्जुन गुरुजी लाड. भारतानंद स्वामी म्हणून एक खूप मोठे फक्कड महात्मा आहे. वैराग्यश्य परामूर्ती. झळझळीत वैराग्य जर पाहायचं असेल तर आमच्या भारतानंद स्वामीजीकडे जाऊन पहा. अशा आग्नी असणाऱ्या माणसाचे लाड पुरवणारे व्यक्ती म्हणजे आमचे अर्जुन गुरुजी लाड. ब्रह्मचारी माणसं सांभाळणं एवढं सोपं नाही. 10 बायका सांभाळू शकतो माणूस. बायकायचा ताण कमी आहे. ब्रह्मचारी माणसं सोपे नाहीये. कधी काय मागतील आणि कवा काय सांगतील काही सांगता येत नाही. पण एवढा कडक महात्मा भारतानंद स्वामीजी, पण आजच्या तारखेपर्यंत कोणत्याही गोष्टीची कमी आमच्या लाड गुरुजींनी पडू दिले नाही. त्यांचे लाड एवढे पुरवले जसे एखादी आई लेकराचे लाड पुरवते का, तसं त्या महात्म्याचे लाड पुरवले. आता 15 दिवसापूर्वी त्यांच्या गाडीचा अपघात झाला. फॉर्च्युनर गाडी होती त्यांच्याकडे 50 लाखाची. ती गाडीचे फोटो जर मी तुम्हाला दाखवले, तुम्ही जर ते फोटो पाहिले, तुम्ही म्हणणारच नाही की त्यातला एखादा मनुष्य जिवंत राहिला असेल. 100% 100% गाडी लॉस झाली महाराज. काय झाली? 100% गाडी लॉस. पण गाडीतून ज्यावेळेस ड्रायव्हरला आणि गुरुजींना काढलं आणि त्यांच्यासोबत एक सेवेकरी होता त्याला काढलं, तर जसं मनुष्य झोपेतून उठतो ना महाराज, तसे बाहेर आले होते आमचे गुरुजी. मग एवढं असताना सुद्धा एवढं मोठं संकट येऊन सुद्धा खरूच सुद्धा लाग नाहीये. जाको राखे साईया मार ना सके कोई. आपला विश्वास कमी आहे देवावर. विश्वास ठेवा देवावर माझ्या. भगवंताचे सखे अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, धर्मराजे. दुर्योधना काळजी करू नको, उद्याचा सूर्य 5 पांडव पाहणार नाही. 5 पांडवांना मारण्यासाठी अश्वत्थाम्या निघाला. ही गोष्ट भगवंताला कळाली. विजयाची प्रथम रात्री आहे म्हणून भगवंतानी सगळं 5 पांडवांना उठवलं. चला आपल्याला विजयाची प्रथम रात्री साजरी करायची, चला. पण ज्या ठिकाणी 5 पांडव झोपले होते त्या ठिकाणी 5 पांडवाचे 5 मुलं ते काही उठले नाही. 5 पांडव समजून 5चे शिर धरापासून वेगळे करून अश्वत्थाम्या दुर्योधनाकडे घेऊन गेला. दुर्योधना हसू लागला. काय 5 पांडव म्हणत होता बे तू?
दर 5 पांडवाची शिर मी घेऊन आलो. दुर्योधनाने स्मित हास्य केला. रे ज्या 5 पांडवांना मारण्यासाठी आम्ही 100 भाऊ रात्रंदिवस प्रयत्न करत होतो, आमच्याकडून काही झालं नाही, तुझे एकट्याकडून काय होणार आहे? मला माहित होतं दुर्योधना तू हा प्रश्न करणार. हे बघ 5 पांडवाची शिर मी घेऊन आलो. ज्यावेळेस ते शिर पाहिले ते 5 पांडवाचे नसून ते 5 पांडवांच्या मुलांचे शिर होते. दुर्योधनाला वाईट वाटलं. ए अश्वत्थाम्या, ए वेड्या, मी तुला 5 पांडवांना मारायचं सांगितलं होतं रे, आमचा वंश नष्ट नव्हता करायचा सांगितलं. ह्या 5 मुलाला मारलं त्याच्यामुळे तर आमच्या वंशामध्ये आता कोणी मनुष्यच राहिला नाही. आमचा वंश तू काय केलाय? नष्ट केलाय. दुर्योधन हाय करून दुर्योधन मरण पावला. अश्वत्थाम्याने विचार केला, ज्या अर्थी 5 पांडवाची मुलं आहे त्या अर्थी 5 पांडव जिवंत आहे, आणि ज्या अर्थी 5 पांडव जिवंत आहे त्या अर्थी 5 पांडवाचे 5 पांडव मला सोडणार नाहीये. हे चरित्र थोडं बाजूला ठेव, पण ज्या मायमाऊलीचे 5 मुलं मेले त्या मायमाऊलीची काय परिस्थिती असेल महाराज? पोटच्या गोळ्याला जर ताप आली ना महाराज, आपल्या आई रात्रभर त्या लेकराच्या डोक्यावर पट्ट्या टाकते, तिचा डोळा सुद्धा लागत नाही, एवढं प्रेम करणारी माय. आणि तिच्या चिमुकल्या 5 मुलांचा ज्यावेळेस शिरच्छेद केला असेल, काय अवस्था असेल त्या द्रौपदी मातेची? मी वर्णन करतो असं नाही, भागवतकार वर्णन करतात. माता शिशूनाम निधनं सुतानां निशम्य घोरा परितप्यमाना तदा रुदध्वाश्वकलाकुलक्षी त्वं सांत्वयन्नास किरीटमाला. काय अपराध होता माझ्या मुलांचा? आई जीवनामध्ये सर्व काही करू शकते, पण आपल्या लेकराला झालेला त्रास जगातली कोणतीच माय सहन करू शकत नाही. द्रौपदीचा तो आक्रोश, द्रौपदीचं ते रडणं, द्रौपदीचा तो विरह पाहिल्यानंतर 5 पांडवांना दुःख झालं. अर्जुनाने भगवंताला सांगितलं, भगवंता रथ सज्ज कर, आणि अर्जुन अश्वत्थाम्याला आणण्यासाठी गेला. अश्वत्थाम्याला पकडलंय, अश्वत्थाम्याला द्रौपदी समोर उभं केलं. द्रौपदी, झोपीत असताना तुझ्या 5 मुलाला या नराधमाने मारलंय ग, शिरच्छेद केला यांचा. सांग ना याला काय शिक्षा देऊ? याचा शिरच्छेद करू, याचे तुकडे तुकडे करू, याला जिवंत जाळू? काय इच्छा काय आहे तुझी, सांग द्रौपदी. त्यावेळेस द्रौपदीच्या मुखातून काय शब्द निघले हो? मुच्यतामेष ब्राह्मणो नितरां गुरु ब्राह्मणो नितरां गुरु. गुरुपुत्र आहे तो तुमचा, त्याची आई विधवा आहे, मी सधवा आहे. मुलं गेल्यानंतर काय दुःख होतं हे मला कळतं, याचा अनुभव मी घेतो. पण हा जर मरण पावला, त्याची आई जगू शकणार नाही, मारू नका त्याला. द्रौपदीच्या मुखातून ज्यावेळेस अश्वत्थाम्याविषयी हे उद्गार निघाले, त्यावेळेस अश्वत्थाम्याच्या सुद्धा डोळ्याला धारा लागले. अश्वत्थाम्या विचार करतो, द्रौपदी, अख्खं विश्व तुझं वर्णन करतंय. खरं सांगू द्रौपदी, तुझं हृदय म्हणजे आईचं तर आहेच, पण तुझं हृदय संताचं आहे. कारण दया आणि क्षमा हे साधूला सोडून राहू शकत नाही महाराज. संत तोची जाना जगी, दया क्षमा द्रौपदी म्हणते त्याला मारू नका, पण पाप तर एवढं मोठं केलं गेलं, सोडता येत नाही. मग याला मारायचं नाही, सोडायचं नाही, मारायचं नाही, सोडायचं नाही, मग करायचं काय? अपमान करायचा. अश्वत्थाम्याकड जो मणी होता तो मणी हिसकावून घेतला, दुर्गंधी सुटली त्याची. या मंडपामध्ये एखादा मनुष्य आला, 2 त्याच्या कानाखाली लावून दिले, विसरून जाईल तो पुढच्या वर्षीपर्यंत.
पण एवढ्या समाजामध्ये जर त्याचा अपमान केला ना आपण, तो काय म्हणाल, झालं त्या महाराजाने आपला मागच्या वर्षी अपमान केला होता. मेलो तरी मनुष्य अपमान सहन होत नाही माणसाला. अश्वत्थाम्या तोडफोड करू लागला. काय करावं, कसं करावं, काय करावं, कसं करावं. याने ठरवलं, प्रतिज्ञा केली की मी पांडवाच्या वंशामध्ये कोणाला शिल्लक ठेवणार नाहीये. आणि 5 पांडवाचा वंशज उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत होता. अभिमन्यूची जी पत्नी आहे तिचं नाव काय आहे, उत्तरा. आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये 5 पांडवाचा गर्भ वाढत होता. आणि त्या गर्भावर अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. काय सोडलं, ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरा घाबरली. पाही पाही महायोगीन देव देव जगतपते, नान्यं तद्भयं पश्यं यत्र मृत्यु परस्परः. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च, नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. ओ देवा, माझा वंश वाढावा म्हणून मी तुम्हाला विनंती करते असं नाहीये हो, पण परमार्थाची, भगवंताच्या चिंतनाची परंपरा बंद होईल म्हणून माझ्या गर्भाचं रक्षण करावं. गर्भामध्ये जाऊन माझ्या भगवंताने उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. आणि ते उत्तरेचा जो गर्भ होता तेच आमचे शुकाचार्य राजा परीक्षिती. कोण आहे, राजा परीक्षिती. ज्या राजा परीक्षितीला आईच्या गर्भामध्ये देवाचं दर्शन झालंय, त्या राजा परीक्षितीला शाप काय काय, अरे जन्माच्या अगोदरच जर भगवंताचं दर्शन झालंय, पुण्यवान होता महाराज. विनंती केली उत्तरेने, देवा बाके बिहारी जी दूर करो दुख मेरा, बाके बिहारी जी. रक्षण केल्यानंतर भगवंताचं जेमतेम कार्य सर्व संपलेलं आहे. आणि भगवान परमात्मा निघायला लागले. कुंती मातेने भगवंताला आवाज दिला, भगवंता ये. भगवंत कुंती मातेकडे जातात. हे बुवा, आत्याला हिंदीमध्ये बुवा म्हणतात. काय म्हणतात, बुवा. तो शब्द आपण बुवा म्हणतो. काय म्हणतो, बुवा म्हणतो. हे बुवा, सांग ना तुझी काय इच्छा आहे. कुंतीने भगवंताचं वर्णन केलंय. कृष्णाय वासुदेवाय, हे श्री कृष्ण द्वारिका वासिन देव देव जगतपते. हे बुवा, अगं माझं वर्णन काय करते, मनामध्ये दुःख दे. भगवंताच्या डोळ्याला धारा लागल्या. हे बुवा, हे कुंती माते, अगं जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत तुझ्या जीवनामध्ये दुःखच होतं ग. आता तुझे मुलं हस्तिनापूरचे राजे झालेले, आता तुझ्या जीवनामध्ये चांगले दिवस आले, तू म्हणते माझ्या जीवनामध्ये दुःख दे. विपदः सन्तु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शन यशात पुनर्भव दर्शन. माझ्या जीवनामध्ये दुःख दे. कुंती माता रडायला लागली आणि देवाला सांगते, देवा जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये दुःख होतं देवा, तोपर्यंत तू आमच्या सोबत होता. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये दुःख होतं तोपर्यंत तू आमच्या सोबत होता. आज आमच्या जीवनामध्ये सुख आलं, तू आम्हाला सोडून चालला. काय करायचं या सुखाला. सुख के माते सील पड़े जो, हरि हृदय से जाए, बलवारी वो दुख दिजो जो पल पल नाम जपाए. आणि देवा, सुखही तुझंच आहे, दुःखही तुझं आहे. सुख भी तुम्हारा है, दुख भी तुम्हारा है, मांगू किसे मैं भगवान, दोनों तुम्हारे. सुख सुद्धा तू निर्माण केला आणि दुःख सुद्धा तू निर्माण केला. माझी इच्छा आहे तू माझ्या जीवनामध्ये दुःख दे. सुख के माते सील पड़े जो हरि उदय से जाए,
बलवारी वो दुःख दिजो जो पल पल नाम जपाय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, दुःख मागा देवाला. तुम्ही म्हणसाल महाराज वेडे झाले का तुम्ही? शंभर पोरग जरी देवबाप्पाकडे गेलं तर अगरबत्ती घेऊन जाताना देवबाप्पा म्हणतो, देवबाप्पा मला सुखाचं ठेव. काहीच कळत नाही त्याला सुख कुठं करावं, शी कुठं करावं याची अक्कल नाही. ते सुद्धा देवाला सुख मानतो. तुम्ही म्हणता देवाला दुःख मागा. का दुःख देवाला मागायचं? याचं कारण दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो. दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. एखाद्या माणसाला सांगितलंय बघा, त्या मंगरुळ फाट्यावर आश्रमाच्या पुढे गेलं ना, ते झाडवण लागतं ना, तिथं भूत आहे बरं. आणि नेमकं अमावस्येच्या दिवशी सांगतो. आणि याचं नशीब एवढं खराब असतं की एकट्यालाच रात्री 12 वाजता जायचं असतं. शेळगाव पर्यंत फ्रेश गाडी चालवत होते. आणि शेळगावच्या पुढे निघलं की याचं नामस्मरण होतं, राम 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 राम. जसं जसं मंगरुळ फाटा जवळ येतो तसं राम 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 राम. मंगरुळ फाट्यापासून आश्रम सोडून इस्रूलच्या हद्दीत गेलं, लगेच याची लँग्वेज चेंज होती. मेरे अंगनो में हो बस तेवढंच घ्या, जास्त नका जाऊ पुढे. म्हणजे ताप आला की देवा तो माझा बाप, आणि ताप गेला की हा देवाचा बाप होता. कुंती माता देवाला सांगते, देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे. कुंती मातेची इच्छा जगाचा मालक पूर्ण करतो. भगवंत निघायला लागले, पण जात असताना भगवंतानी भीष्माचार्यांना आश्वासन दिलं होतं की मी तुमच्या अंतकाळेला तुमच्या सोबत राहील. सर्वांना असं वाटायचं की भगवंत आमच्यासाठी थांबले, कोणी म्हणायचं माझ्यासाठी थांबले, पण भगवंत थांबले होते कोणासाठी? भीष्माचार्यासाठी. श्रीपंचरी माझे भीष्माचार्य पडलेले. आणि भगवान परमात्मा पाची पांडवांना घेऊन जातात, द्रौपदी मातेला घेऊन जातात. धर्माचं ज्ञान सांगितलं जातं. राजधर्म, स्त्रीधर्म, दान धर्म, सर्व धर्माच्या चर्चा झाल्यानंतर भीष्माचार्य पाची पांडवांना सांगतात, तुम्ही थोडं थांबा, आता मला माझ्या भगवंताला काही बोलायचं. आणि भगवंताला भीष्माचार्य विनंती करतात, भगवंता माझी बुद्धिरूपी कन्या मी तुम्हाला समर्पित करत आहे. इतिमती रूप कल्पिता व तृष्णा. माझी मती म्हणजे बुद्धी, बुद्धिरूपी जी कन्या आहे मी तुम्हाला काय करतोय? समर्पित करतोय. देवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली. काय इच्छा आहे भीष्माचार्य तुमची? काही नाही देवा, काय इच्छा राहणार आहे? देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते दिल को लुभाते. यही गीत गाते मैं तन्नांत त्यागो, गोविंद दामोदर माधवे. भीष्माचार्याने देवाला जी मागणी मागितली ती सर्वांनी मागा. काय गोड मागणी? इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले. जमुना सिबट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. ओ उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले.
जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखावे तब प्राण तन से निकले। देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते दिल को लुभाते, यही गीत गाते मैं तन्नांत त्यागो, गोविंद दामोदर माधवेती। शूर जानी जे रणी आणि साधू जानी जे मरणी। ज्याच्या मुखातून शेवटच्या क्षणाला राम कृष्ण हरी म्हणून ज्याचा देह जातोय, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा मृत्यू मंगलमय झाला कोणाचा, माझा भीष्माचार्यांचा। भगवंत द्वारकेला निघून गेले, पांडवांचं सुंदर असं राज्य चालू आहे, परीक्षितीचा जन्म झालाय। नंतर पांडवाच्या राज्यामध्ये परीक्षितेला राजगादीवर बसवलं, पांडव स्वर्गरोहणाला निघून गेले। ही खूप सुंदर मोठी कथा आहे। राजा परीक्षिती राज्य करू लागला। राजा परीक्षितीच्या राज्यामध्ये कधी दुष्काळ पडला नाही, एवढा सुंदर राजा होता। राजा परीक्षितीच्या काळामध्ये कधी दुष्काळ पडला नाही, लोक घराला कुलप नव्हते लावते, एवढा विश्वास होता लोकांचा। एक दिवसाचं दृश्य आहे, राजा जंगलामध्ये जात असताना एक दृश्य पाहिलं। एक स्त्री, 3 पाय नसलेला एक बैल आणि काळा कुट्ट मनुष्य त्यांना मारतोय। ती स्त्री आहे, ती गोमाता आहे। 3 पाय नसलेला जो बैल तो धर्म आहे आणि काळा कुट्ट पुरुष जो कोण आहे तो कली आहे। परीक्षितीने राजा परीक्षितीला पाची पांडवांनी सांगितलं, अन्याय होत असताना सहन करायचा नाही। त्या कलीला शिक्षा देण्यासाठी निघाल्यानंतर कली सांगू लागला, हो महाराज कुठं जाऊ मी, अख्खं विश्व तुमचं, एक क्षत्रिय राज्य आहे तुमचं, मी कुठं जाऊ। कलीला राहण्यासाठी 4 गोष्टी दिल्या महाराज, द्रुत, सुरापान, सुवर्ण आणि व्यभिचार। सुवर्ण म्हणजे सोन्यामध्ये सुद्धा कली असतो। मग तुम्ही म्हणसाल तुमच्या गळ्यात, कानात, हातात जेवढं सोनं आहे त्यात कली, अनिष्ट मार्गाने जे कमवून आणलेलं धन आहे त्याच्यामध्ये कली वास्तव्य करतो। जुगार खेळणाऱ्या माणसाच्या घरी काय करतो, कली वास्तव्य करतो। सुरापान, दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी कली वास्तव्य करतो। व्यभिचार करणाऱ्या माणसाच्या घरी कली वास्तव्य करतो। कली विचार करू लागला, कोणत्या का निमित्तानं होईना मला राजाच्या राज्यामध्ये प्रवेश करता आला पाहिजे। भीमाने जरासंधाचा मुकुट हिसकावून आणलेला होता, मग तो एका काळ कोठडीमध्ये ठेवलेला होता। माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय करून ठेवलं म्हणून त्या काळ कोठडीमधून तो मुकुट काढला आणि तो घातला। त्याच्यामध्ये राजा परीक्षितीच्या मुकुटामध्ये कलीने प्रवेश केला। कधी ना शिकारीला जाणारा राजा परीक्षिती शिकारीला निघाला। अनेक पशूंची हत्या केली। तहान लागली म्हणून एका आश्रमावर थांबलेला आहे, तो आश्रम आहे शमी ऋषीचा। ध्यानस्थ बसलेले असताना, ओ महाराज मला पाणी द्या, तहान लागली। जो राजा साधूची सेवा करत होता, जो राजा साधूची पूजा करत होता, कलीने डोक्यामध्ये प्रवेश केल्यामुळं साधूला काम सांगत होता। शमी ऋषी ध्यानस्थ असताना, समाधी अवस्थेमध्ये असताना मेलेला सर्प उचलला त्यांच्या गळ्यामध्ये टाकला। सर्वांना चरित्र भागण्यात आहे, वेळ संपत आलेली, आपली लक्ष देऊन ऐका। राजा परीक्षिती निघून गेला। शमी ऋषींचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे शृंगी। त्याने बघितलं, माझे वडील समाधी अवस्थेमध्ये असताना माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला, कमंडलूतलं पाणी हातात घेतला आणि शाप दिला, ज्याने कोणी माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करून त्याचा मृत्यू होईल। ही बातमी ज्यावेळेस शमी ऋषींना कळाली त्यावेळेस शमी ऋषीने सांगितलं, हे वेड्या, साधूची सेवा करणार आहे राजा परीक्षिती, धर्माची सेवा करणार आहे, तू शाप दिलाय, पिताश्री चुकीला माफी नाही। चुकी देवांच्या मुलांनी केली तर त्यांना माफी नाही मिळाली, तर राजा परीक्षिती कोण घेऊन बसले।
एका सेवकाला पाठवलं आणि सांगितलं, जा तुला 7 दिवसात मरण्याचा श्राप दिलेला आहे. राजा परीक्षितीला कळलं की मी 7 दिवसात मरणार आहे. सर्व राज्याचा त्याग केला. गंगेच्या किनारी एका वटवृक्षाखाली राजा परीक्षिती बसलेला आहे आणि भेटेल त्याला विचारतोय, सांगा ना हो, ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यांनी काय करावं? अनेक लोकांना विचारलं पण कोणी उत्तर देत नाहीये. अशा वेळेस त्या ब्रह्मसत्रामध्ये महर्षी वेदव्यासांचे पुत्र शुकाचार्यांचं आगमन झालं. सुंदर असं व्यास मंच तयार केलं, त्यांना त्याच्यावर बसवलं आणि राजा परीक्षिती खाली बसून महाराजांना विचारतो, महाराज सांगा ना, ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यांनी काय करायचं? ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यांनी काय करायचं याचं उत्तर आपण उद्याच्या कथेमध्ये पाहू. मिनिटं सर्वांनी गोड असं भगवंताचं चिंतन करायचं. खालचं दे, खालचं. हा राधे राधे हो राधे राधे राधे